हाय हॅलो नमस्कार, कसे आहात मंडळी? मस्त ना. तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की मी महाडमध्ये गेलेली आहे, चवदार तळ पाहिलं. तर आता मी चाललेली आहे हनुमान टेकडी. ते बहिणीच्या घराजवळच आहे हनुमान टेकडी, म्हणून म्हटलं चला तिथंसुद्धा फिरून यावं. तर घराच्या बाहेरचं वातावरण बघू शकता, अतिशय सुंदर आहे. खूप सुंदर अशी सोसायटी आहे आणि खूप भारी वाटलं तिकडे गेल्याच्यानंतर मला आहे. तर म्हटलं आता हनुमान टेकडीकडे जावं. तर चला आता हनुमान टेकडीजवळ मी आलेली आहे. बघू शकता इथं आम्ही 4-5 जण असं मिळून आलेलो होतो. इथं टेकडीच्या खालूनच व्ह्यू घेतलेला आहे. खूप सुंदर वातावरण होतं आणि खूप छान होती. म्हणजे माझा एक्सपिरियन्स जो होता तो, खरं तर या सुट्ट्यांमध्ये ना मी भरपूर चाललेली आहे, गड चढलेली आहे. आता कुठे कुठे गेलेली आहे ना मी तुम्हाला व्हिडिओमध्ये हळूहळू शेअर करणारच आहे. तर आपले उन्हाळ्याचे व्हिडिओ चालू होते, त्याच्यामुळे म्हटलं की हा थोडासा पेंडिंग ठेवला होता. सध्या उन्हाळ्याचे व्हिडिओ संपले की मी हे कंटिन्यू करणार आहे. तर आता इथं बघू शकता ही टेकडी आणि आम्ही चढत आहोत ही टेकडी. आई, मी, प्रांजल, माझी बहीण आणि अवनीश म्हणजे बहिणीचा मुलगा, असे आम्ही सगळे गेलेलो होतो. तर असं पाहायला गेलं तर जास्त काय मोठी नाही आहे, पण थांबून थांबून चढत होतो. जास्त असं फास्ट गेलो असतो ना तर अगदी सहजच पोचलो असतो 1-15 मिनटात. पण आई होती सोबत, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागलेला आहे. तिला मी म्हटलं होतं नको येऊ, पण नंतर लक्षात आलं की टेकडी फारच छोटी आहे, म्हणून तिला म्हटलं हळूहळू ये. तिचं म्हणणं होतं की आता इथपर्यंत आलो आहोत आणि मग घरी जायचं, त्याच्यापेक्षा बोलली हळूहळू येते. मग ती हळूहळू येत होती मागे आणि मग मी तर पुढं गेलेली आहे. मुलं पुढं गेलेलीच होती ऑलरेडी. तिकडे मागे दिसते ती बहिणीची बिल्डिंग आहे, जिथून मी व्हिडिओची सुरुवात केलेली होती, लाल रंगाची. आणि आता आम्ही दोघी पण आता हळूहळू चाललेलो आहोत. हाच उन्हाळा जो आहे 2026चा, भरपूर 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 फिरलेली आहे मी. पहिल्यांदाच इतकं फिरलेली आहे. तर चला आता आहे ना पूर्ण टेकडीवरती आपण वरती जाऊया आणि मग बोलू. इथे आहे ना मला खूप जास्त दम लागलेला होता आणि मी आईची वाट बघत होती.
म्हणजे माझं अर्धं लक्ष खाली होतं, कारण आई होती आणि वरती मुलं गेलेली होती, त्याच्यामुळे अर्धं लक्ष वरती होतं आणि मी मध्येच होती. त्याच्यामुळे मला काहीच कळत नव्हतं की मला काय करायचं. त्याच्यामुळे मी इथं थांबलेली होती आणि तिला मी सांगत होती की हळूहळू ये म्हणून, कारण पाय घसरण्याची थोडीशी शक्यता होती. आभाळ आलेलं होतं, म्हणजे पावसासारखं वातावरण झालेलं होतं. पाऊस काय झालाच नाही म्हणा, फक्त वातावरण असं झालेलं होतं. आणि हा शेवटचा टोक होता, म्हणजे एवढं चढल्याच्या नंतर वरती मंदिरच येणार होतं. त्याच्यामुळे मी उभी राहिलेली होती तिची वाट बघत. तर मग ती यायला लागली म्हणून मग मी परत हळूहळू पुन्हा चालू केलं चालायला. तर चला आता परत पुढे जाऊ आणि मग मी बोलते. हे बघा, वरतून शूट घेतल्याच्यानंतर हे असं दिसतंय. बघू शकता घरं बिल्डिंग किती छोट्या छोट्या दिसत आहेत. खूप बऱ्यापैकी वरती आलेली होती मी. अजून थोडंसं बाकी होतं आणि शेवटी इथं आता मंदिर आलेलं आहे एवढं चालून गेल्याच्या नंतर. तर चला आता डायरेक्ट मंदिराजवळ जाऊ. तर बघू शकता अतिशय सुंदर असं हनुमानाचं मंदिर आहे, म्हणजेच मारुतीचं मंदिर आहे. खूप सुंदर आहे बरं का. हे मंदिर बघून खरंच खूप छान वाटलं. फायनली मी तर मंदिराजवळ आलेली आहे आणि आईची वाट बघत परत थांबलेली आहे. मी आणि अवनीश आम्ही दोघं पण थांबलेलो होतो. आई येत होती त्याच्यामुळे थांबलो होतो. फायनली आई पण आली आणि त्याच्यानंतर मग आम्ही सोबतच मंदिरात गेलो. तर चला आता मंदिरात डायरेक्ट जाऊ. तर हे आहे महाडमधील हनुमान टेकडी, म्हणजे हनुमानाचं मंदिर आहे. खूप सुंदर आहे आणि थोडंसं वरती आहे, म्हणजे डोंगरातच आहे. टेकडी म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलं की थोडंसं वरती आहे. खूप सुंदर आहे बरं का. हे मला वाटतं हे फार जुनं मंदिर असावं. आता मला या मंदिराबद्दल काही इतिहास किंवा काही माहिती नाही. जेवढं माहीत होतं तेवढं मी इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला आता पटकन जाऊन दर्शन घेऊया आपण. तर बघा इथं मंदिरात दर्शन वगैरे घेतलं. त्याच्यानंतर इथं बाहेरचा छोटासा व्ह्यू घेतलेला आहे मी. तर आम्ही सगळे बसलेलो होतो. मग इथं मस्त असा एक फोटो काढला, एक व्हिडिओ काढला. लोक इथं येतच होती, कारण इथं वॉक करायलासुद्धा लोक येतात, म्हणजे चालायला. आता टेकडी आहे म्हटल्यानंतर वरती खाली करतच राहतात आणि मंदिरामध्ये सुद्धा येतात आणि वरतीसुद्धा पठार वगैरे आहे. आता वरती काय गेलोच नाही आम्ही, अजून थोडं वरती जायलासुद्धा आहे. इथंच आम्हाला उशीर झाला होता, 7 वाजत आलेले होते. त्याच्यामुळं आम्ही घरी जायला निघालो. तर इथं मस्त एक आहे ना व्ह्यू छान असा घेतलेला आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटतो आहे ते जरूर कळवा. माझे छान छान असेच व्हिडिओ येणार आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. तर आता बघा आम्ही दर्शन वगैरे घेतल्याच्यानंतर आम्ही चाललो घरी. तर चला आता जाता जाता आपण बघूया काय काय गमती जमती होत आहेत ते. आम्ही रिटर्न जायला निघालो. तर चला तुम्ही पण.
तर इथे एक रील बनवली जी मी ऑलरेडी इंस्टाग्रामवरती शेअर केलेली आहे. तुम्ही बघितली नसेल तर नक्की जाऊन बघा. आपल्या इंस्टाग्राम पेजलासुद्धा फॉलो करा. तर चला आता व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला ते एकदा जरूर कळवा. व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. सर्वांना श्री स्वामी समर्थ.